नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024पर्यंत तुम्हाला आता अर्ज करता येणार आहे। या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देणार आहे। योजनेचे अर्ज आता तुम्ही मोबाईल ॲप तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा करू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही आता अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या नारी शक्ती दूत या मोबाईलद्वारे तुम्ही आता अर्ज हा घरबसल्या करू शकता। तर यानंतर पाहूयात या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे। सर्वात प्रथम आहे, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे। तसेच 2 नंबरची टीप आहे, विवाहित, विधवा, घटस्फोटित तसेच निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किमान 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर आहे शेवटची आणि लास्ट टीप आहे, 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला ह्या अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर या योजनेसाठी अपात्र कोण असेल? 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। घरात कोणी टॅक्स भरत असेल ते सुद्धा अपात्र होणार आहेत। त्यानंतर आहे 3 नंबर, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल अशी सुद्धा व्यक्ती आता अपात्र ठरणार आहेत। तर 4 नंबर, कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा सुद्धा महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर आहे शेवटची टीप, कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर यामध्ये ट्रॅक्टर सोडून ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल या योजनेमध्ये या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी कागदपत्रांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। सर्वात प्रथम आहे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र असे सर्व डॉक्युमेंट असणे तुम्हाला अनिवार्य केलेले आहे। तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार आहे अशी आपल्याला सूत्राकडून माहिती कळलेली आहे। तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा व आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचे आहे। चला तर भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। जय शिवराज, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।